तर एकंदरीत आज मोशीची दुर्घटना घडली, याला 54 घंटे झाले आहेत. अद्यापपर्यंत जे काही 7-8 लोक गुंतलेले आहेत त्यांना काढण्यात अपयश आलेलं आहे. नाही, अपयश आलेले असं नाही म्हणता येणार. अजून शोधकार्य चालू आहे. मोशीमध्ये 3 दिवसापूर्वी ही जी घटना घडली, म्हणजे त्या घटना घडल्यानंतर मी स्वतः एक 35व्या-40व्या मिनिटाला मी तिथं असेल. म्हणजे आयुक्तानंतर आमचे नगरसेवक सचिन तपकीर त्यांच्या बरोबर होते आणि त्याच्यानंतर मी लगेच असं 5-10 मिनिटाच्या फरकाने पोहोचलो. म्हणजे मी स्वतः तिथं 10-1 तास होतो पहिल्या दिवशी. आणि त्याच दिवशी सकाळी 4 लोक तर लगेचच, जे 2 मजली इमारतीतले वरच्या मजल्याची लोक होती ती लगेच बाहेर आली. त्यामध्ये त्यांचा प्लांट हेड पण होता, गुप्ता नावाचा. आणि इतर लोकांना जे खाली कॅन्टीन मध्ये अडकलेले होते त्यांना काढण्यासाठीचे प्रयत्न चालू होते, परंतु ते सगळे लोक आवाज देत असताना त्यांना कुठल्याही जीवाला धोका होऊ नये म्हणून पहिल्या दिवसापासून महानगरपालिकेचं अग्निशमन दल असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, NDRFची टीम असेल आणि डिफेन्सची टीम असेल, अशा 3-4 टीम त्या ठिकाणी बोलावल्या गेल्या. आणि तिथं आम्ही सर्वजण पाहत होतो की जो तो ज्याच्या त्याच्या परीनं ते स्लॅब तोडून, तिथं कुठलीही भिंत आतमध्ये पडता कामा नये, कचऱ्याचा लोड वाढून कोण कसं अडकलंय माहित नव्हतं. त्यामुळे ते दिसत नव्हतं कोणाला, फक्त आवाज मध्ये आधी येत होते. त्यामुळे पहिल्या दिवशीची परिस्थिती मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर रात्री मंत्री महोदय आदरणीय गिरीश महाजन साहेब आले 9 वाजता. त्याच्यानंतर ते परत 1:30 वाजता आले. ते स्वतः 3-4 वाजेपर्यंत होते, आयुक्त तोपर्यंत होते. म्हणजे जवळपास 4 वाजेपर्यंत आम्ही लोक त्या ठिकाणी, आमचे लोकप्रतिनिधी, आमचे शहर अध्यक्ष, महापौर, हे सगळे तिथं त्या ठिकाणी येऊन गेले होते. आमदार होते, खासदार होते. नंतर कालपासनं काल वाणी नावाचा एक जो कर्मचारी होता तो दुर्दैवानं मृत म्हणून घोषित केला आणि तो एक मृत झालेला व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी आढळला. आता जवळपास 3रा दिवसाचा ही गोष्ट आहे की 3रा दिवस चालू झाल्यानंतर तिथले जे कर्मचारी होते 20-22 जण, त्यांचे नातेवाईक तिथं आहेत आणि पॅनिक व्हायला लागलेत सगळे की आमच्या व्यक्तीला काही होऊ नये अशा प्रकारची प्रार्थना करतायत, अधिकाऱ्यांना विनंती करतायत. मग तिथं अपयश आलं असं म्हणता येणार नाही. शेवटी हा अपघात निसर्गामुळे झालेला आहे आणि त्यामुळे हा काही कोणी घडवलेला कृत्य नाहीये. त्यामुळं आता सुद्धा मी आत्ताच तिथून आलोय. जवळपास 8-9, कमीत कमी 10 पोकलेन तरी चालू आहेत तिथं, की कचरा बाजूला काढून ती इमारत खुली करता येते का, त्या आतमध्ये राहिलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना, बंधूंना आपल्याला काही इजा न होता शक्यतो काढता येईल का, अशा पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत. पण आता जरा थोडासा स्पीड मंद होता असं काही लोक म्हणतात. स्पीड मंद का होता, म्हणजे हळू का कारवाई का चालू होती, तर त्यांच्या ते दिसत नव्हते ना बिल्डिंग मध्ये कुठं गुंतलेत, कुठं अडकलेत. आता काल एक जण बाहेर काढला तर मी अँब्युलन्स पाशी होतो, तर त्याच्या पायावर मोठा कॉलम पडला आणि तो त्याचा पाय जखमी झाला होता. त्याचा पाय रक्तबंबाळ झालेला, तसाच त्याला हलवला. म्हणजे सांगायचं काय, तो आतमध्ये त्याला काय नव्हतं झालेलं, परंतु जेव्हा ही ऍक्शन चालू होती ना, खाली काय पडतंय काय नाही, कुठं काय पाय अडकतोय माहितीच नव्हतं. मग त्यामुळे ती जरा जपून करायला लागते. एखादा रॉड असतो, एखाद्याला म्हणजे काही ड्रिलिंग मशीन असतात, त्याची टोकं असतात, कुणाच्या कुठं शरीरात घुसू शकतात. मग ते अंदाज लावून, किंवा पलीकडे काय पडलं तर ते त्यांच्या अंगावर पडू नये, कचऱ्यात पडलं तरी त्याचा दबाव त्यांच्यावर पडू नये, अशा पद्धतीनं सुरक्षा घ्यायचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की अपयश आलं, हे असं योग्य नाही. परंतु मी सांगतो, आमचे सगळ्या विभागाचे कर्मचारी, अधिकारी हे तिथं बसून आहेत. स्वतः आयुक्त सुद्धा आज सुद्धा सकाळपासून बसून आहेत. पालखीला थोडा वेळ काल गेले होते, परंतु कंटिन्यू त्या ठिकाणी ते बसून आहेत की स्वतः देखरेख ठेवून आहेत. त्यामुळे ते इथं प्रशासकीय कामकाज सुद्धा कोणी करत नाही, कारण की ही दुर्दैवानं घडलेली महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेला एक हादरा देणारी घटना आहे, किंवा आम्हाला लोकांना सुद्धा हादरा देणारी घटना आहे. अशी नव्हती घडायला पाहिजे, परंतु ती घडली. त्यामुळे आम्ही त्या घटनेवर लक्ष ठेवून आहोत आणि तिथं आमचं लक्ष आहे की ती अशी घटना घडताना जे काही लोक अडकलेले आहेत ते शक्यतो लवकरात लवकर आपल्या ताब्यात मिळावेत आणि सुदैवानं ते सर्वजण
जिवंत असावेत आणि बोलके असावेत अशा पद्धतीने आमची अपेक्षा आहे, प्रार्थना आहे देवाला ती. त्यामुळे आम्ही तिथं थांबू नये. अजून किती लोक तिथं अडकले असतील? अजून 8-9 लोक आहेत साधारण अंदाजे. शिवसेनेचे गट नेते तसेच इतर नगरसेवक जे आहेत त्या आयुक्तांच्या दालनात आंदोलन करतायत की ज्या पर्यावरण विभाग आहे त्या पर्यावरण विभागाचे प्रमुख जे आहेत संजय कुलकर्णी यांचा तात्काळ राजीनामा द्यावा म्हणून लेखी मागतायत. यावर काय काय नाही, आपण कोणत्याही पक्षाला, मग तो कुठलाही पक्ष असू द्यात, भारतीय जनता पक्ष असू द्यात, राष्ट्रवादी असू द्यात, शिवसेना असू द्यात, आम्हाला किंवा वंचित असू द्यात, तुमचं RPI असू द्यात, कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही व्यक्तीला आंदोलन करायचा निश्चित हक्क आहे, अधिकार आहे. फक्त माझं वैयक्तिक मत आहे, त्यांना लागू होतंय का बघा, तिथं कुठंतरी लोकांचे प्राण अडकलेले आहेत आणि जीव अडकलेले असताना हे अधिकारी तिथं, आज कुलकर्णी नावाचा अधिकारी तुम्ही म्हटले तर संजय कुलकर्णी, ते तिथंच आहेत, परवापासून तिथंच आहे. त्यामुळं ही मागणी त्यांची योग्य आहे का? कदाचित योग्य असू शकेल, वेळ योग्य नाही. त्यामुळं मला राजकारणाचा अनुभव 20-25 वर्षाचा थोडा कमी आहे हे आंदोलनकर्त्यांपेक्षा, परंतु मला असं वाटतं की जर तो दोषी आहे, त्यांनी हा दोष करायला जर 10 वर्ष घेतलेली आहेत, तर अजून 5-10 दिवसांनी मागण्या करा ना, काय करायच्यात त्या. पहिले प्रायोरिटी काय आहे, त्या बिचारे लोक जे अडकलेले आहेत त्या प्रत्येक जीवाला सुखरूप काढण्याचा प्रयत्न करणं. त्या प्रयत्नामध्ये तुम्ही इथं, त्याच्यानंतर ते प्रयत्न सफल झाले, असफल झाले, त्याच्यानंतर तुमची ही प्रशासकीय यंत्रणाची मागणी करणं. इथं एसी तिकडं घाणेरड्या वासात सगळे अधिकारी कर्मचारी आयुक्तांसह सगळे तिथे आहेत आणि आपण इथे एसीत आंदोलन करून, मला नाही वाटत त्याला काही योग्य आहे. आणि म्हणजे माझ्यासारख्याला ते पटत नाही, कारण की आम्ही पण कधीतरी विरोधाच्या भूमिकेत राहिलोय. माझं मत आहे तसं. त्यांची मागणी योग्य आहे का? तर 100% कदाचित योग्य असेल, परंतु ती आत्ता कशाला ठरवायची? मग त्या कमिशनरनी ते कचरा डेपो सोडून इथं येऊन त्याच्या सस्पेन्शनची ऑर्डर काढायची का? मग त्याची ऑर्डर काढली तर कुलकर्णी तर खुशच होईल, म्हणून बरं झालं मी चाललो घरी इथनं. ते हातातलं काम सोडून निघून जातील. त्यामुळं आता हा क्षण कुणाला सस्पेंड करायचा का किंवा निलंबन करण्याचा आत्ता हा क्षण नाही, तो कदाचित 4 दिवसांनी 2 दिवसांनी येऊ शकतो. पिंपरी चिंचवड शहरात एक दुर्घटना घडल्यापासून हळहळ व्यक्त केली जाते. दुसरीकडे एक चर्चा सुरू आहे की 1997 ला जो पुनावळेचा कचरा डेपोचा जो आरक्षण आहे तो झाला असता तर आज कुठंतरी हे जे लोक आहेत ही घटना घडली नसती. शहरामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही पुणे शहर बघता, पुणे शहरात पहिले आपल्यापेक्षा खूप मोठं शहर आहे. पूर्वी आपण बघा, उरुळीचा डेपो पेटला, जळाला, तिथं वास सारखा आपण ऐकायचो. त्यावेळेस त्या शहराची लोकसंख्या तेवढी होती. आता मोशीचा कचरा डेपो आपला तसा झालाय. परंतु गेल्या काही वर्षांपासून तांत्रिक गोष्टी किंवा तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीने वापरल्यामुळे जरा ती प्रक्रिया बऱ्याच कचऱ्यावर करत असल्यामुळं तिथं मला वाटतं 1-2 वर्षातला कचरा जर साठवूनच राहिला असता ना, तर ह्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती झाली असती. उलट्या बाजूला शहरामध्ये जर 4 ठिकाणी कचरा डेपो असते तर आज ही वेळच नसते आली. शहराच्या 4ही कोपऱ्यामध्ये अशा प्रकारच्या व्यवस्था पाहिजेत. माझ्या शहरात चांगलं पाणी आहे, चांगले रस्ते आहेत, चांगलं गार्डन आहे, चांगली ठिकाणं आहे, चांगली कॉलेज आहे, पण माझ्या घरातला कचरा मात्र महापालिकेने माझ्या घराशेजारी विल्हेवाट नाही लावायची, दुसऱ्याच्या घरासमोर लावायची. अशी मानसिकता ज्या लोकांची आहे ती मानसिकता योग्य नाही. शेवटी आपल्या घरात जसं डस्टबिन असतं, हे प्रत्येक शहरात आपल्याला शहराचं डस्टबिन कुठेतरी 4 ठिकाणी ठेवावं लागणार आहे. त्यामुळं जर 4 ठिकाणी जर असे छोटे छोटे कचरा डेपो असते तर आज ही घटना कदाचित घडलीच नसती. त्यामुळं शहराची ती गरज आहे, शहराची ती भूक आहे. जशी आपण म्हणतो शहराच्या वेगवेगळ्या गरजा असतात, ही प्रायोरिटीने तुम्हाला द्यायसाठी असणारी गरज असल्यामुळं ही भविष्यात चांगल्या पद्धतीनं करावी लागणार आहे, यात काही शंका नाही. तुम्ही म्हणता की शहरात 4 ठिकाणी वेगवेगळे डेपो असायला पाहिजे होते किंवा असले असेल तर अशी वेळ आली नसती. आता नव्याने महापालिकेचे 10 प्रभाग झाले. जर 10 प्रभागाचा एरिया वाटून दिला तर अजून त्यामध्ये सुटसुटीतपणा येईल किंवा पुन्हा अशा घटना होऊ नये म्हणून महापालिकेला काही उपाययोजना करता येतील असं वाटतं.
नाही, असं वाटतं असं. पण काही काही प्रकल्प कसे असतात की काही काही गोष्टी जर प्रक्रिया करून तुम्हाला कचऱ्याची विल्हेवाट लावायची असेल तर त्या पद्धतीनं तेवढी जागा पण अवेलेबल पाहिजे. नुसता कचरा गोळा करून आणणं असा भाग नाही. तुमच्या त्या कचऱ्याच्या भागामध्ये तर तुम्हाला काय प्रक्रिया करायची, तुमचा कचरा कुठल्या प्रकारचा आहे, तुमच्या कचऱ्यावरचं महानगरपालिकेला किमान फार खर्च तर करावा लागत नाही ना. अशा सगळ्या गोष्टींचा सारासार बाबींचा विचार करून तो भविष्यात घेऊ. परंतु तो एक चांगला विचार आहे. परंतु आम्ही मात्र 100% तुम्हाला सांगतो की भविष्यामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत म्हणून नव्हे, आपल्या नागरिकांचा समाधान, आपल्या नागरिकांना पाहिजे असलेली स्वच्छता, आपल्या नागरिकांना कुठल्याही परिस्थितीत पर्यावरणाला कुठलाही धोका न होता अशा प्रकारचे प्रकल्प हे वेगवेगळ्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्नशील राहू, एवढं तरी मला या निमित्तानं वाटतं.